हॅलो, नमस्कार. आनंदी कट्ट्यावर मी जयंत ठोंबरे आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतो नमस्कार. अन्न, वस्त्र, निवारा या जगण्यासाठी लागणाऱ्या पूर्वीच्या मूलभूत गरजा आता बदलत चालल्या आहेत. त्यांच्यासोबत मोबाईल, नेट आणि वेळ यांना जास्त महत्त्व येत चाललंय. याशिवाय अर्थार्जनही अशक्य होत चाललंय. दर 10-20 वर्षांनी पिढी बदलते तसं बरंच काही बदलत चाललंय. अर्थात या सगळ्याचं मूळ माणूस बदलत चाललाय आणि हीच खरी वस्तुस्थिती आहे. पण हे पचवायला थोडं जड आहे. या एवढ्या आवश्यक गरजा पूर्ण करताना सगळीकडे पुरुष आणि स्त्रियांची दोघांचीही दमछाक होताना दिसते. धावाधाव अक्षरशः रेस सारखी सुरू आहे. या धावपळीसाठी प्रत्येकाला शरीर आणि मन सक्षम ठेवावं लागतं. व्यायाम, योगा, प्राणायाम आणि योग्य वेळी योग्य घेतला जाणारा आहार यातून शरीर तंदुरुस्त ठेवता येतं. मन मात्र अनभिषिक्त सम्राट असतं. त्याच्या गरजा थोड्या वेगळ्या आणि हटकेच असतात. मनाला शांतता, गारवा, विरंगुळा हा कशामुळे मिळतो? क्लेश न होता जगता आलं पाहिजे. हे वाचायला आणि लिहायला खूप सोपं आणि साधं आणि सरळ वाटतं. पण तसं ते तितकं सोपं, सरळ, साधं कधीच नसतं. कळतं पण वळत नाही. या प्रकारात मनाच्या गोष्टी मोडत असतात. त्यांना वळवणं, हाकणं हे भल्या भल्यांना जमत नाही. स्वतःसाठी आवडीने केलेलं आणि मनाला छान वाटणाऱ्या गोष्टी करून त्यामुळे मनावरचा ताण हलका होतो. सळणारं दुःख काही काळ विसरायला लावतं. मोरपिसासारखं हलकं वाटतं. अशा गोष्टींना किंवा क्रियेला छंद म्हणतात. कोणालाही कोणतेही छंद असू शकतात. कोणतेही छंद वाईट नसतात. फक्त आपल्या छंदामुळे इतरांना त्रास किंवा बाधा पोहोचू नये एवढं फक्त बघितलं पाहिजे. एखादी व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीला विचारते तुमचे छंद काय आहेत आणि ती व्यक्ती बुचकळ्यात पडते किंवा दिग्मूढ होते तेव्हा आश्चर्य वाटतं. आपल्या मनाला काय हवंय हेही जे व्यक्ती सांगू शकत नाही ती व्यक्ती स्वतःवरच प्रेम करत नसते हे सिद्ध होत असतं. आपल्या मनाच्या गरजा आपल्याला समजल्याच पाहिजे. छंद असंख्य प्रकारचे असू शकतात. कोणी गाणं म्हणतं, कोणी चित्र काढतो, कोणी प्रवास करतो, कोणी नाटक बघतं, कोणी नुसतं झोपा काढतं, समुद्रावर जातो, शिट्टी वाजवतो, कोणी फोटो काढत सुटतो, कोणी प्रेम करतो, कोणी नुसतं समुद्राची गाज ऐकत शांतपणे बसून राहतो, कोणी वाद्य वाजवतो वगैरे. छंद असतात बऱ्याच जणांना, पण ते जोपासले जात नाहीत. कारण छंदासाठी वेळ काढावा लागतो, ज्याची जास्त वानवा असते. प्रायोरिटीमध्ये जे छंद अग्रभागी ठेवतात ते उत्तम आणि समाधानी आयुष्य जगताना दिसतात. या उलट ज्यांच्या प्रायोरिटीमध्ये छंद हे सर्वात शेवटी येतात अशा लोकांना आयुष्य जगताना वेगवेगळ्या अनएक्सपेक्टेड अनुभव येऊ शकतात. एखाद्या अत्यंत आवडीचा पदार्थ खाताना चेहऱ्यावरचे भाव बदलतात आणि मन स्वर्गामध्ये फिरून आल्यासारखं फिलिंग येत असतं. तसंच फिलिंग छंद पूर्ण करण्यातही येत असतं. पक्षी निरीक्षण करण्यासाठी बाहेर पडलं की तासनतास कसे जातात समजतही नाही. पण एक उत्तम क्लिक मिळाला की दिवसभर घेतलेल्या कष्टाचं सार्थक होऊन जातं. छंद आणि व्यसन याची मात्र गफलत करू नये. छंदामध्ये पश्चात्ताप किंवा कमीपणा नसतो. छंद जोपासायला वय, रंग, रूप, जेंडर वगैरे कशाचीही आडकाठी नसते. छंद जोपासल्यावर जो अभूतपूर्व आनंद मिळत असतो ती एक प्रोसेस असते. त्यासाठी वेगळे कष्ट करावे लागत नाही. उंचावरून एखाद्या पक्षाचं पीस जसं हळूहळू लहरत लहरत हेलकावे खात येत असतं तसं फिलिंग मनाला येत असतं. या विज्ञान युगामध्ये मानवाने कितीही प्रगती केली असली तरी पहिला पाऊस झाल्यानंतर जो मृदगंध येतो तसा गंध अजूनही कोणाला निर्माण करता आला नाही. तो गंध वेडावून टाकतो, धुंद आणि बेभान करतो आणि त्या क्षणी येणारं फिलिंग शब्दात मांडणं केवळ अशक्य असतं. छंद जोपासल्यावर येणारं फिलिंग किंवा कैफ याहून फारसा काही वेगळा नसावा. सुख, प्रेम किंवा आनंद मिळाला तरी तो उपभोगण्याची मानसिकता असावी लागते. आपण कुठे आणि का थांबायचं हे ज्यांना समजतं त्यांना ते कायम मिळत राहतं. पण जे कायम असंतुष्ट राहत असतात, सर्व बाबतीत इतरांशी तुलना करतात, ते अशा आनंदाला नेहमीच मुकत असतात. हृदयरोगतज्ञ नेहमीच सांगत असतात की छंद जोपासा. शरीर रचना आणि शरीरक्रिया उत्तम ठेवण्याचं काम छंद करत असतं. डिप्रेशन, नकारात्मक अवस्थेतून बाहेर पडायला छंद मदत करत असतात. आयुष्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन असेल तर हा छंद आनंद, सुख, समाधान आणि छान वाटणं देतोच, शिवाय जगण्यासाठी खूप वेळसुद्धा देत असतो. येणारं अपयश, कष्ट करूनही योग्य प्रमाणात न मिळणारं फळ,
नैसर्गिक आपत्ती, कलह, कौटुंबिक अस्वास्थ्य, जवळच्या व्यक्ती अचानक मृत्यू पावणं, दुर्धर आजार, लादलं गेलेलं एकटेपण वगैरे अवस्थातून जात असताना छंद आपल्याला तारून नेत असतात. प्रचंड पाण्याच्या प्रवाहातून जाताना एखादा लाकडी तुकडा किंवा झाडाचं पान प्रवाहात पण सुरक्षित तरंगत लिलया जात असतं, अगदी तसं. छंद जोपासायला वेळ मात्र काढावा लागतो. जगण्यासाठी पैसा लागतो हे जरी सत्य असलं तरी त्याला किती महत्त्व द्यायचं आणि किती कमवायचं हे मात्र मनावर अवलंबून असतं. आर यू मनी मेकिंग मशीन असं कधी कुणी आपल्याला म्हणू नये. इच्छा असेल तर मार्ग निघतोच. त्यामुळे सध्याच्या फास्ट लाईफमध्ये कुणीही कितीही बिझी असला तरी सुद्धा वेळ काढू शकतोच. पैसा, प्रतिष्ठा आणि प्रॉपर्टी वाढवण्यापेक्षा छंद जोपासण्यातून मिळणारा आनंद अद्वितीय असतो. श्रोत्यो, रेडिओ जयंत या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवर येणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाला आपण भरभरून प्रतिसाद देतात. आपले लाईक्स, आपले कॉमेंट्स आम्हाला प्रेरणा आणि प्रोत्साहन देत आहेत. आता एक छोटीशी विनंती. आपल्याला जसा हा आनंद या कार्यक्रमातून मिळाला, मग ते अभिवाचन असो, आनंदी कट्ट्यासारखा कार्यक्रम असो किंवा व्यक्त अव्यक्त, आपल्याला आवडलेला प्रत्येक कार्यक्रम तुम्ही नक्की शेअर करा आणि आपल्याला जो आनंद झालाय तो आपल्या मित्रांना, नातेवाईकांना आणि आप्तेष्टांना सुद्धा मिळू द्या. आवडलेला प्रत्येक कार्यक्रम जरूर शेअर करा आणि आपल्या आनंदात, आपल्या सुखात, आपल्या समाधानात आपले मित्र, नातेवाईक, आप्तेष्टांना सुद्धा सामील करून घ्या.